गोवावरून कधी आलो आम्ही आणि आमची ट्रिप कधी खतम झाली आम्हाला कळलंच नाही. कारण की असं वाटत आहे जसे काही स्वप्नच. कारण की 2 दिवस गेलो आलो, अरे आठवणच नाही येत आहे की आम्ही गेलो पण होतो म्हणून. आणि तिथून येताना इतका लांब प्रवास होता ते ट्रेनचा, तर पुरं असं शरीर डगडग डगडग हालत होतं, पुरं चक्कर येत होते. जसं उभं झालं असं वाटत होतं की जाऊन झोपूनच जावं. नेक्स्ट डे गायत्रीला केकचं ऑर्डर होतं मुलला, तर मी तिच्यासोबत गेली होती. आणि नेक्स्ट डे तिला मेहंदी पण लावायचं होतं, तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. तर मग आम्ही मेहंदी गिन लावून झालं का लगेच आम्ही ड्रेस वगैरे बघायला गेलो. पण तिथं खूप बघितलं, काही आम्हाला आवडले नाही आणि तिला पण नाही आवडले, तर तिनं काही घेतली नाही, काही नाही. नंतर गायत्रीची मैत्रीण आली आणि मग आम्ही तिघंजण मिळून गेलो जी बाजारमध्ये. तिथं त्यांना गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून. तर त्यांनी तिकडं गिफ्ट बघत होती आणि मी इकडून तिकडं फिरत होती. आणि कप वगैरे मस्त व्हरायटी होती तिथं, एक से एक. तर ती मी बघत होती. तर असं करता करता इतकी छान वाटत होती तिथं. आणि थंड थंड पण वाटत होतं, कारण की इतकं ऊन आहे ना, बापरे का सांगू. आणि चंद्रपूरची खरंच ऊन बहुत जास्त आहे. आणि मी स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट घेतलं, कोणी घेऊन तर देत नाही, स्वतःसाठी काहीतरी घ्यावं म्हणलं. गोवामध्ये तर घेतलं नाही म्हणून. तर आज नाही का काहीतरी नवीन झालं की भंतेजी आले होते, खूप सारे छोटे छोटे भंतेजी होते, इकडं फिरत होते. मी त्यांची क्लिप काढत होती, तर त्यांनी सुद्धा म्हणत होते दीदी हमको भी लो. तर मग असं जाता जाता काय झालं, तर मी तिथं घरी जाऊन बघतो का झालं बा म्हणून. तर माझी आई तिथं पाणपोई करत होती, म्हणजे त्यांना थंड पाण्याची सोय करून पाणी देत होती. एक नंबर काम करत होती माझी. मी तर व्हिडिओज बनवत आहो ना, माझी बहीण पहा कशी येते कॅमेराच्या मधात. तिले बहुत फेमस व्हायचं आहे बरं. संध्याकाळी नारी कलेक्शनमध्ये गेली, कारण की मला थोडं काम होतं म्हणून. तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला विद्या ब्लॉग्स म्हणून आहे, तर त्याला फॉलो नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.